आपण बघतोय ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं मोठं स्वागत होत आहे. जिथे जिथे जरांगे पाटील जात आहे म्हणजे खरं तर जुन्नरला काल संध्याकाळी 7 वाजता त्यांनी पोहोचायला पाहिजे होतं, मात्र आज पहाटे ते पोहोचले. इतकी मोठी गर्दी ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी होते. या आधी सुद्धा आपण बघितलंय की जरांगेंना मोठा प्रतिसाद मिळतो आणि याही वेळेस नारायणगड किंवा अजून अनेक ठिकाणी त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं जरांगे यांचं स्वागत ज्या पद्धतीनं होतंय निश्चितपणे त्यांच्या आंदोलनाची धारी तितकीच असेल अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी राज्य सरकारला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे. पाटील यावर पाटील महत्वाचं म्हणजे त्यांनी राज्य सरकारला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की आम्ही 5,000 लोक येऊ, तिथं आंदोलन करू. मात्र 5,000 लोक गेल्यावर तिथं आंदोलन जरी करत असलो तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. पाटील 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 या पाटील आलो 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 तुमच्याकडे. एक गोष्ट मी महत्वाची तुम्हाला सांगतोय की जरांगे पाटील माझ्यासोबत असणार आहे. 2 मिनिटं फक्त. जरांगे पाटील आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटीलचं ठिकठिकाणी स्वागत होत आहे, त्यामुळं काही अडचणी येत आहेत. मात्र जरांगे पाटील आलेत आणि आपल्यासोबत आता ते संवाद साधणार आहेत. का पाटील या आपल्यासोबत जरांगे पाटील स्वतः आहेत. गेली 2 दिवस त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. ठिकठिकाणी मोठी गर्दी होते. आता नारायण गावामध्ये अक्षरशः 1.5 किलोमीटरचं अंतर पार करायला आम्हाला अर्धा तास लागलाय. पाटील पाटील प्रचंड प्रतिसाद दिसतोय. काय झालं की फडणवीस साहेबांनी मराठा समाजाचा हमेशा अपमान केला. या आठवड्यातच सुरू आहे. आता ताजं उदाहरण 2-3 दिवसाच आमसाठी कायदा काढला, परवानगीत नाकारली, पुन्हा दिली तर एकच दिवसात दिली. मराठ्याला हे लय वाईट वाटतं, जिव्हारी लागतंय. आमच्या लेकरासाठी 1 दिवस म्हणजे तुमच्या हातात परवानगी द्यायची असून सुद्धा तुम्ही न्यायालयावर ढकलेलं आणि मान्य न्यायदेवतेला याच्यात ओढलं. इतकी चीड निर्माण झाली ना. माझं आणखीन एकदा म्हणणं आहे जी माध्यमातून, मुख्यमंत्री साहेब लय गोल्डन संधी आलेली तुम्हाला. या संधी सोनं करा, योग्य वेळी निर्णय घ्यायचे. गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्हाला 10-20 नेते विसरतील पण गोरगरीब मराठी कधीच विसरणार नाही. तुम्ही द्या. तुम्ही मराठा द्वेषाच्या हट्टाला पेटू नका. माझं ऐका. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. आणि दुसरं, माझ्या पोराला मुंबईत काठी सुद्धा लागता कामा नाही, हे ध्यानात ठेवा. हो म्हणजे ते बरं तुम्ही म्हणताय की पोरांना काठी लागता कामा नये. तुम्ही म्हणाले की 5,000ची जर परमिशन दिली तर मी 5,000 लोक घेऊन जायलाही तयार आहेत. म्हणजे ही सरकारची कंडिशन अट आता मान्य आहे तुम्हाला? काय सरकार म्हणालं होतं की 5,000 लोकांना आंदोलनाची परवानगी. आता तुम्ही भाषणात बोललेत की मी हो तेवढे लोक मी घेऊन जायला तयार आहे. अशा पद्धतीने पाटलांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. आणि त्यामुळं नियोजित दौरा जो 48 तासाचा होता मुंबईला पोहोचण्याचा, तो 72 तासांच्या पलीकडे झालाय. पाटील तुम्ही भाषणात म्हणाले होते की 5,000 लोक घेऊन जायची आंदोलनाला सरकारनं अट घातलेली आहे. ती अट तुम्हाला मान्य आहे? कारण तुम्ही म्हणताय 5,000 लोक घेऊन जाणार. कायदा संविधानाला मानणार आहेत, पाळणार आहेत आम्ही. पण 1 दिवसाची परवानगी नाही. तुम्हाला सुद्धा ती परवानगी अंमलबजावणी होईपर्यंत वाढवावीच लागणार आहे. 1 दिवसाची नाही तर. आणि माझे पोरं जर जास्त कमी तिथे गेले मुंबईत, त्यांना देवेंद्र फडणवीसने हाणायचं सांगायचं नाही. मी माझ्या लोकांना सांगतो की त्यांनी 2 जागा दिल्यात. ही 5,000साठी दिली आणि हे जवळ ग्राउंड तिथं बसायसाठी बाकीच्यांना दिले. तर मी माझ्या मनाने येऊन सांगणार, जी 24 शब्द आहे आपला, की पोरांनो आपल्याला शांत डोक्यानं राहायचं, संयमन राहायचं. मराठ्याला आरक्षण मिळून द्यायचं, आडमुठपणा करायचा नाही. एक ते गेले की पुन्हा जाता येईल, पण एक जागेवर तुम्ही थांबा. आता लोक जात आहे आझाद मैदानावर आणि त्या लोकांना थांबवण्यात सुद्धा येत आहे. आता आज तर सोडण्यात येत नाहीयेत. आजच परवानगी 5,000ची आणि आजच तिथे 5-10 हजारापेक्षा जास्त लोक आहे. मी सांगेन ना, मग मी कशाला आहे. तुम्ही दादागिरी नाही करायची. लय पळू नको रे दमान घे. तुम्ही दादागिरी नाही करायची. तुम्ही वातावरण अस्थिर करायचं काम करायचं नाही. मुद्दाम मराठ्याचं आंदोलन, आरक्षण जिरवायचं म्हणून मराठ्यांवर हात नाही उचलायचं. आम्ही सांगतो त्यांना. आणि मी आपल्या 24 तासच्या माध्यमातून पण सांगतो,
बाबांनो, आपल्या जातीनं आपल्या गावातल्या लोकांना आपल्यावर विश्वास टाकला की मराठ्यांचे पोरं हे लेकरं गेलेले आरक्षण आणतील. शांत डोक्याने राहायचं, संयमी डोक्याने, आडमटपणा करायचा नाही. आपण मुंबईतच येत ना, एवढं कळतंय का मराठ्यांच्या पोरांना? आपण मुंबईतच येत ना. आपले काही 10-5 म्हणजे किती 4-5 हजार माणसं आझाद मैदानाला आहेत आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर आहेत, पण मुंबईतच येत ना. आज तुम्हीच असलं पाहिजे असं काही नाही, इतकं मोठं मन ठेवायचं. ते बाहेर आले की तुम्ही जायचं. तुम्ही सारखं एक म्हणता डिवचू नका डिवचू नका, तुम्ही बोलले यावर, पण विविध ठिकाणी भाजपकडनं पोस्टरबाजी करण्यात आलेले आहेत आणि इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. फडणवीसांचं समर्थन करायला भाजपनं असे पोस्टर बाबा, काय कर्तृत्व? धनगराची काडी लावून ठेवली, मराठ्याची अशी काडी लावली, दलित मुस्लिमाचा तसा देवारा करून ठेवला, मायक्रो ओबीसीचं तर पुरं वाटोळच करून टाकलं. त्या कायकडे समाजाचं काय, राजपूत समाजाचं काय, कोळी समाजाचं काय, आदिवासींचं काय, आरक्षणाचं काय लफडचे, लिंगायत समाजाचं आरक्षणाचं काय, कायकडे समाजाच्या काय काय केलंय कुणाला माहिती. सत्ता फक्त फोडाफोडी करून की आणली, एवढंच कर्तृत्व आहे बा. बाकी काही कर्तृत्व नाही. शेतकऱ्याचं वाटोळ करून टाकलं, ते कर्तृत्व आहे बा. शेतकऱ्याचं वाटोळ केलं, लाडक्या बहिणीचं वाटोळ केलं, हे कर्तृत्व आहे त्यांचं. धनगराचं वाटोळ केलं, हे कर्तृत्व आहे. प्रसाद लाड आणि दरेकर ही बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करतात. मग आता दोघं ही आहेत ना, मल्ल हे दोघं फडणवीसांचे मल्ल. हा बरं, आणखी एक आहे त्यात बावनकुळे पण असं म्हणतात की एका समाजाचं आरक्षण जर दुसऱ्या समाजाला काढून दिलं तर त्यातनं वाद निर्माण होऊ शकतो, सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग काय करायचं? अरे बाबा बावनकुळे साहेब, आमचं काढून दिलं रे तुम्ही त्यांना. आमचं 150 वर्षापूर्वीच आहे ते. जाऊ द्या ना, मला काही बोलायचंच नाही ना. मला लोकशाही मार्गानं शांततेत आंदोलन आझाद मैदानला उद्या करायचंय. लोकशाही आणि कायद्याचे नियम तोडून त्याच्या अधीन राहून मला आंदोलन करायचं, नियम तोडायचे नाहीयेत. कालपासून एक चर्चा आम्ही ऐकतोय, कोणीतरी भेटायला येणार, कोणीतरी मंत्री येणार, कोणीही अजूनपर्यंत आता आलं नाही. तुम्हाला फोनही केले होते, तुम्ही म्हणतात पुरावे सुद्धा आहे आपल्याकडे. नका आहे ना. आमचं कर्तव्य झुंजणं, संघर्ष करणं आणि गोरगरिबाचे लेकरं सुखी समाधानी करणं, अधिकारी बनवणं, हे आमचं काम आहे. ते आम्ही करतोय. या नाही तर नका येऊ. मी उद्या शांततेत आमरण उपोषण करतोय. पुन्हा सांगतो, 4-2 पोरं जास्त वाढले म्हणून त्यांना दादागिरी करायची नाही. मला सांगा, मी सांगतो पोरांनी गर्दी केली, आता होणारच ना. मी सांगतो ना, पोराओ अमुक अमुक ग्राउंडवर जागा आहे आणि ह्या ग्राउंडवर एक जागा आहे, टप्प्याटप्प्याने यायचं, ते गेल्यावर तुम्ही यायचं. मी समजतो ना आमच्या लोकांना, तुम्ही दादागिरी नाही करायची. म्हणजे सगळ्या गर्दीला येणाऱ्या लोकांना स्वतः जरांगे पाटील हे करणं, कंट्रोल करणार. लोकशाही पाळते कशाला म्हणतात, मग कायदा पाळणं कशाला म्हणतात, मला सांगावं लागेल ना. असं आहे की तुम्ही 5000ची अट मान्य करणार आहात, 5000 लोक घेऊन जायची, हा कायदा पाळणं झालं. मात्र 1 दिवसाची अट तुम्हाला मान्य नाही. नाही, अजिबात नाही, कधीच मान्य करू शकत नाही मी की लोकशाहीचा, संविधानाचा, कायद्याचा गळा घोटणं म्हणते त्याला, आणि स्वतःची दादागिरी सिद्ध करणं याला ते म्हणते. ते नाही चालू देणार आम्ही. 1 दिवस नाही, 1 दिवस मान्य आम्हाला, पण मग अंमलबजावणी 1 दिवसात करावं लागेल. हे मिळणारं प्रेम, वारंवार रस्त्यात ठिकठिकाणी लोक अक्षरशः तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झाल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसतंय. लोक साहेबाला पुन्हा एकदा सांगतो दादा, इमानदारीनं सांगतो, तुमच्या हातातून आणखीन वेळ गेलेली नाही. संधीचं सोनं करा, संधीचं सोनं करा, मराठ्यांचा गोरगरिबांचा सन्मान करा. पोराच्या आत्महत्या व्हायला लागल्या. आजच आमच्या पोराचा एका जीव गेलाय, एका पोराचा जीव गेलाय. तुम्ही संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनाचे कान, त्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आमची इच्छा आहे, हे मराठी तुमचेच होते, आयुष्यभर उत्कार सरणार. संधी जाऊ देऊ नका, योग्य वेळ. आपण बघतोय की जरांगे पाटलांचं ठिकठिकाणी अशा पद्धतीनं स्वागत होतंय, लोक त्यांना ओवाळतायत, सातत्याने ते आवाहन करतायत की राज्य सरकारने लोकांचं हे प्रेम बघावं आणि हे लोकांचं प्रेम बघून तरी आम्हाला आरक्षण द्यावं. मैदानावर आम्ही 5000 लोक येणार ही अट ते मान्य करतायत, मात्र 1 दिवसाचं आंदोलन करणार नाही, हे लोकशाही विरोधात आहे असंही ते स्पष्टपणे सांगतायत. आणि आता आझाद मैदानावर येऊन जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही. पाटील, अखेरचा प्रश्न, अखेरची लढाई. हो, अखेरची लढाई आहे. घ्यायचा ही अखेरची लढाई म्हणायची पाटील. अखेरची लढाई न्याय घ्यायचा आहे, न्याय घेणार आहे, सोडणार नाहीये. पुन्हा एकदा बोलू द्या मला.
माझी जी चोवीसच्या माध्यमातून विनंतीपूर्वक हात जोडणं आहे मुख्यमंत्री साहेबाला की साहेब, तुम्ही आमचे वैरी नाहीत, आम्ही तुमचे वैरी नाहीत. एवढी संधी आहे ती सोडू नका. योग्य वेळी निर्णय घ्या. मराठे गरीब तुमच्याकडून होते ना, आमदार मंत्री होईल. नाही पद दिलं तर रुसल, पदाधिकारी पदासाठी रुसल. पण मराठी एक अशी येतं, गरीब येतं. यांचं जर तुम्ही काम केलं तर मरूच तरी तुम्हाला विचारणार नाहीत. मराठ्याचा सन्मान करा, अपमान करू नका. तुम्ही काल अपमान केलाय, 1 दिवसाची परवानगी देऊन, म्हणून एवढी लाट नाराजीची राज्यात उसळली. मराठ्यांचा सन्मान करा, आमच्या भावना समजून घ्या आणि लोकांचं हे प्रेम समजून घ्या आणि आम्हाला आरक्षण द्या. नाही तर आता माघार नाही, अखेरची लढाई, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे. तर अशा पद्धतीने हा शेवटचा इशारा आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संधीचं सोनं करावं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. 1 दिवसाची परवानगी आम्हाला अमान्य आहे. उद्यापासून आता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोपर्यंत आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन केलंच जाणार असं जरांगे म्हणतात. न्याय घेण्यासाठी हा अखेरचा संघर्ष असल्याचं जरांगे पाटील म्हणतात. मुख्यमंत्री साहेब, ही शेवटची संधी आहे. या संधीचं सोनं करा. तुम्ही मराठ्यांचा अपमान केला असं जरांगे यांनी म्हटले. त्याला लोकशाहीचा गळा घोटणं असं म्हणतात असं जरांगे यांनी म्हटलं.